अन्न लागतं, भाजीपाला लागतो आणि हा सगळा भाजीपाला जर पुढे मिळत असेल तर तो आपल्याला शेतीमधून मिळत असतो. आणि म्हणून कृषी हा घटक या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा आहे. मग ग्रामीण भागामध्ये आपण जर पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये अनेक प्रकारे शेती केली जात असते आणि या शेतीचा पारंपरिक आणि आधुनिक अशा पद्धतीनं शेती व्यवसाय केलेला पाहायला मिळतो. आता इथं आपल्याला या असणाऱ्या पाठ्यपुस्तकातल्या काही चित्रांच्या मध्ये वेगवेगळे असणारे मानवाने कशी प्रगती केलेली आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. सगळ्यात पहिल्यांदा इथं जर आपण पाहिलं तर आदी मानव आहे, आदिवासी काळामध्ये गुहे जंगलात राहणारा प्राणी आहे. पुढे गेल्यानंतर तो शेती करू लागला. पुढे काळ बदलला, शेतामध्ये यांत्रिकीकरण आलं, ट्रॅक्टर सारख्या मळणी यंत्रासारख्या अवजारांचा वापर केला गेला. पुढे जर आपण पाहिलं तर सुरुवातीचा जर आपण टप्पा पाहिला तर इथं शेतीला द्यावं लागणारे पाणी हे पाईपलाईनने पाटाच्या माध्यमातून दिलं जात होतं. इथं जर पाहिलं तर तुषार सिंचनाच्या माध्यमातून पाणी दिलं जातं आणि इथं आपण पाहिलं तर ठिबक सिंचन याच्यामधून फक्त त्या झाडाला किंवा त्या झाडाच्या खोडावरती पाण्याचा थेंब दिला जातो. म्हणजे आपण शेती करतो आणि आपण करत असलेली शेती म्हणजे जमिनीला पाणी न देता फक्त त्या पिकांना पाणी दिलं जातं. म्हणून त्या पिकाला जेवढी आवश्यकता आहे ती आवश्यकता असणारं पाणी त्या ठिबक सिंचनातून दिलं जातं. आता पुढे आपण पाहिलं तर इथं पूर्वीच्या काळामध्ये कोंबड्या पाळण्याचा व्यवसाय शेतकरी करत होते आणि कोंबड्या पाळत असताना आपण जर पाहिलं तर त्या काळामध्ये